करत आहोत. त्याबद्दल माझ्या सामूहिक पंचायत समितीचे माझे सभापती मिलिंददादा कदम, पॅनलचे अध्यक्ष सुजितदादा पवार, पंचायत समिती सदस्य कोमलताई गायकवाड, क्षेत्र मोहली पंचायत समितीच्या गणाच्या सदस्या अनिताई पवार, शिक्षक. आज या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व खेडचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. आणि सर्वप्रथम मी यादव भाऊकीचं अभिनंदन करतो की त्यांनी या दोन्ही तलाठी कार्यासाठी आपली जागा दिली आणि कोणतीही अडचण करून दिली नाही. तसंच खेडचे आमचे युवा नेते बाळासाहेब कदम आहेत, त्यांनाही विनंती करतो की खेडमध्ये आपल्याला अशी एक स्मार्ट अंगणवाडी करायची, त्यासाठी लवकरात लवकर जागा आपण उपलब्ध करून दिली तर ती अंगणवाडी आपल्याला करता येईल. आता नानींना माहिती आहे, संजय गांधी निराधार योजनेला आम्ही जवळजवळ एक 200 ते 300 महिलांचं आतापर्यंत काम केलेलं आहे. पण तलाठी ऑफिसला जाऊन हेलपटे घालून कागद काढायला जो काही त्रास होतो तो नानींनी आम्ही अनुभवलेला आहे. येत्या काळात कोणालाही स्टँडवर हेलपाटे मारायची गरज नाही. 24 तास तलाठी उपलब्ध राहील असे निवासी तलाठी सातारा जिल्ह्यातील पहिलं तलाठी महसूल भवन आपल्या इथे खेड येथे झालेलं आहे. आणि सज्जे आपले इथे दोन आहेत, एक वनवासवाडी आणि एक खेड. दोन्हीला एक गुरव मॅडम आहेत आणि आपल्या खेडला वनवे अण्णासाहेब, दोन्हीही अगदी चांगल्या प्रकारे काम करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. आता आपल्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या काही अडचणी असतील त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणावर एक प्रत्येक प्रभाग मीटिंग म्हणून एक कन्सेप्ट मी आणलेली आहे की प्रत्येक त्या प्रभाग मीटिंगला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा जसा नागरिकांना वेळ असेल तेव्हा एक प्रभाग मीटिंग घेऊ. त्या मीटिंगला स्वतः सीओ, जिल्ह्याचे आपले कलेक्टर, त्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी असतील, महसूल असू द्या, कृषी असू द्या, अन्य पोलीस असू द्या, MSCB असू द्या, जे काही 36 यंत्रणा आहेत शासकीय, त्या शासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असतील. वरिष्ठ अधिकारी नसतील तर त्यांचे सहाय्यक अधिकारी उपलब्ध असतील आणि ज्या काही समस्या असतील तुमच्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आता आम्ही विठ्ठल कृपा सोसायटी असेल तिथे 20 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी टाकलेले आहेत. तिथे जे आपण या ठिकाणी बसलोय त्याच्यासाठी सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये टाकलेले आहेत. पेवर ब्लॉक असेल, ओपन जिम असेल, हे याच्याकडे महाराज साहेब आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद महाराज साहेब, धन्यवाद. असंच प्रेम राहू दे तुमचं. धन्यवाद धन्यवाद महाराज साहेब. थँक्यू. या ठिकाणी आपल्याला श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेब यांचा आता आशीर्वाद लाभलेला आहे. आत्ताच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोन येऊन गेला होता. अधिवेशनानिमित्त सर्व मंत्री वगैरे मुंबईला असल्यामुळे येथे आपल्याला कोण प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली नाही. तर आता थोडक्यात प्रमुख मोठे आपले मिलिंददादा कदम, सुजितदादा, आपण सर्वच आता प्रमुख झालेलो आहे. तुमच्या सर्वांच्या मताने मलाही तो अधिकार मिळालेला आहे, संविधानिक अधिकार. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी करत राहू आणि जे काही समस्या असतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. सुकोंडे काकांनी मला मेसेज केलाय की कामेश तुझं जरा थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे, तर तसं काही काकू होणार नाही. आपल्या काय समस्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवू आणि येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण असेच आमच्या पाठीशी राहा. आणि प्रथम मी ग्रामपंचायतीला सांगतो की आपल्या ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांकडे पण थोडंसं तुमचं दुर्लक्ष होतंय, तर त्यांचाही पगार वेळोवेळी करत जावा, कारण त्यांच्याशिवाय संस्था कुठली चालू शकत नाही. त्रिस्तरीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेल्या त्रिस्तरीय समितीमध्ये ग्रामपंचायत ही प्रथम स्तरीय समिती आहे, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद. या 3 संस्था जर नीट राहिल्या आणि एकत्र काम राहिलं तरच विभागाचा विकास आणि बाकीच्या ज्या सर्व योजना आपल्याला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. येणाऱ्या काळात हरित गाव, स्वच्छ सुंदर गाव, खेड मॉडेल देशाच्या शिवराजसिंग चव्हाणांच्या हस्ते पुढच्या वर्षी आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी मी एकटा काही प्रयत्न करून उपयोग नाही. आता त्या दिवशी मी बघितलं, मी तिथं कचरा उचलायला गेलो, व्हिडिओ काढले, कचरा उचलला, पण परत आहे तसंच कचरा आहे. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कचरा टाकायचा का नाही टाकायचा. काय मी एकटाच काय नुसतं कचरा उचलणार, कर्मचारी उचलतील, तुम्ही उचलता, प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. समजा घंटा गाडी येत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा की बाबा घंटा गाडी येत नाही, तर तिथे त्या ठिकाणी आपल्याला घंटा गाडी पोच करता येईल. त्यानंतर जेवढे आपल्या कॉलनीतले ओपन पेस असतील ते सगळे डेव्हलप करू. एक सांस्कृतिक सभागृह आपल्या विभागाला मंजूर करू. मेडिकल कॉलेज आपल्या इथं झालेलं आहे, जिथे आपल्या मुलं कशा प्रकारे भूमिपुत्र
या स्लोगनवर जसं आपण निवडणूक केली ती नुसती भूमिपुत्र नावाला नसून तिथल्या भूमिपुत्रांना त्या मेडिकल कॉलेजमध्ये काम मिळालं पाहिजे हा माझा मानस आहे. त्यासाठी ज्याचं जसं क्वालिफिकेशन असेल त्याचे रिझ्यूम तुम्ही लवकरात लवकर पोस्ट करावे. 50% तरी आपण लोक त्या ठिकाणी भरण्याची येत्या काळात मिटिंग घेऊन ते बोलू अशी मी तुम्हाला सर्वांना गावे